सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक इंटरेस्टिंग केस स्टडी आपल्यासमोर सादर करतो. प्लंबर कधी येणार? घरातलं वॉश बेसिन तुंबलं तर 2 दिवस झाले. जे नेहमीचे घरगुती उपाय जे आपण करतो, ड्रेनिक्स आणि तार घालून ते ढकलणं वगैरे सगळे प्रकार करून झाले, पण ते काही चोकअप काही हल्लं नाही. आता कामं अडली, शेवटी मग प्लंबरला पाचारण करावं लागलं. आता तुम्हाला सगळ्यांनाच हा अनुभव असेलच की हे कारागीर कधीही दिलेल्या वेळेला येत नाहीत. हे काय आजच येतो, निघालोच आहे, तुमच्याचकडे निघालोय, 5 मिनिटात पोचतो, अशी अनेक उत्तरं मिळाली. पण प्लंबर महाराज काही फिरकले नाहीत. त्या दिवशी संध्याकाळ होत आली. माझा मुलगा म्हणाला, बाबा आज तरी प्लंबर येणार का? म्हणलं आता काय, ही लोक अशी आहेत की यांच्या मागं लागायला लागतं, यांचे पाय धरायला लागतात, त्याशिवाय ती लोक येत नाहीत. बघू येईल तेव्हा येईल, उद्या येईल, उद्या नाही आलं तर दुसरा प्लंबरला बोलवू रे, असा आमचा विषय चालला होता. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, तुम्ही सरळ प्रश्नकुंडली मांडून हा प्लंबर आज येतो का नाही हे तपासा. मी म्हटलं, अरे राजा, हे एवढं मोठं पवित्र शास्त्र आहे, हे अशा किरकोळ कामासाठी वापरणं मला योग्य वाटत नाही. येईल प्लंबर, आज नाही तर उद्या. मुलगा मला काहीसा खिजवत म्हणाला, अरे वा, सगळ्या गावाचं भविष्य सांगता तुम्ही आणि आपल्या प्रश्नासाठी ते वापरायचं नाही, हे असं कसं? शेवटी हे शास्त्र आपल्यासाठीच निर्माण झाले ना, आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठीच निर्माण झाले ना, मग ते वापरायचं कधी? आता हे तर सरळ सरळ मला आव्हान दिल्यासारखंच झालं. प्रश्नकुंडी मांडून बघूया त्याचं उत्तर. हा प्लंबर आज येईल का, असा प्रश्न मनात घोळवत त्या क्षणाची एक पत्रिका, म्हणजे ज्याला आपण टाईम चार्ट म्हणतो किंवा होरारी चार्ट म्हणतो, तो मी तयार केला. तो आत्ता आपल्या समोर आहे. चार्टचा डेटा आहे, प्लंबर कधी येणार हा प्रश्न आहे. 8 मार्च 2025 संध्याकाळचे 6:29 आणि 38 सेकंद. स्थळ अर्थातच पुणे. ही पत्रिका सायन्सची आहे. रेजिओ मोंटेनस भावसाधन वापरलेलं आहे. आता नेहमीसारखंच की हा प्रश्न मी स्वतःच विचारलेला आहे, त्यामुळं माझे प्रतिनिधी कोण आहेत हे आपण पहिला ठरवू. पत्रिकेत कन्या लग्न असल्यामुळं लग्नेश बुध माझा प्रतिनिधी असेल. चंद्र अर्थातच प्रश्नकर्त्याचा प्रतिनिधी असतो, त्यामुळं बुध आणि चंद्र हे 2 ग्रह माझे प्रतिनिधी म्हणून काम करतील. आता प्लंबरच्या बाबतीत सामान्यतः काही लोक असा विचार करतील की प्लंबर ही परकी व्यक्ती आहे, त्यामुळे परक्या व्यक्तीसाठी सप्तम स्थान वापरायचं. परंतु प्लंबर जरी परका असला तरी मी त्याला एका खास कामासाठी माझ्या घरी बोलावलेलं आहे. तो एक कुशल कारागीर आहे. तुंबलेलं वॉश बेसिन खुलं करायचं हे काम त्याच्याकडे आहे. ते विशिष्ट काम करायसाठी जे काही तंत्र लागतं, स्किल लागतं, ते त्याच्यापाशी आहे. त्यामुळे तो कारागीर या संधीत बसतो. प्रकारच्या कारागिरांसाठी सप्तम स्थान न वापरता षष्ठम स्थान वापरायचं असतं. षष्ठम स्थानावर शनीची कुंभ रास आहे, त्यामुळे षष्ठमेश शनी या प्लंबरचं प्रतिनिधित्व करेल. षष्ठम स्थानात इतर कोणतेही ग्रह नाहीत, त्यामुळे एकटा शनी या प्लंबरचं प्रतिनिधित्व करेल. आता जर हा प्लंबर माझ्याकडे येणार असेल तर त्याची माझी भेट होणार. म्हणजे माझ्या प्रतिनिधीमध्ये आणि प्लंबरच्या प्रतिनिधीमध्ये कोणता ना कोणता तरी योग व्हायला पाहिजे. तसा तो होतोय का? माझा जो प्रतिनिधी आहे तो मेषेत 6 अंशावरती आहे आणि प्लंबरचा जो प्रतिनिधी आहे शनी, तो मीनेत 21 अंशावरती आहे. दोघांमध्ये 1 राशीचं अंतर असल्यामुळं त्यांच्यात सध्या कुठलाही योग नाही आणि बुध राशी बदलस्तोपर्यंत तरी कुठला योग होणार नाही. राशी बदलून झालेला योग आपण होरारीत स्वीकारत नाही. त्यामुळं बुध शनी योग नाही, मग प्लंबर येणार नाही की काय? आपल्याला अजून एक प्रतिनिधी आहे, माझा प्रतिनिधी जो चंद्र. मग चंद्र आणि शनीमध्ये काही योग होतात का? तर तसा योग होतोय. म्हणजे चंद्र कर्केमध्ये 11 अंशावरती आहे आणि शनी जो प्लंबरचं प्रतिनिधित्व करतोय तो मीनेमध्ये 21 अंशावरती आहे. म्हणजे चंद्र 10 अंश पुढं सरकून 21 कर्के जेव्हा येईल त्यावेळेला चंद्र आणि शनी यांच्यात नवपंचम योग होणार आहे. चंद्र माझा प्रतिनिधी, शनी प्लंबरचा प्रतिनिधी, यांच्यामध्ये नवपंचम योग होणार असल्यामुळं प्लंबर येणार. आपण आणखीन एका पद्धतीने ह्याचं कन्फर्मेशन घेऊ शकतो. ते म्हणजे जर प्लंबर आज येणार असेल तर तो आजच आपले काम करून त्याची बिदागी, म्हणजे त्याची काही मेहनतची पैसे आहेत ते तो खिशात घालून जाणार. म्हणजे माझ्यात आणि प्लंबरमध्ये आर्थिक व्यवहार व्हायला पाहिजे. तसा तो पत्रिकेत दिसतो का?
जर हे असं दिसत असेल तर ती एक जादाची टेस्टिमोनी ठरेल आणि आपला जो पहिला निर्णय आहे की प्लंबर आज येणार त्याला अधिक बळकटी मिळेल. मग त्यासाठी आपल्याला काय बघायला लागेल, हा पैशाचा व्यवहार आहे, माझे पैसे आणि प्लंबरचे पैसे असा व्यवहार आहे. मी प्रथम स्थानावरून म्हणून माझा पैसा द्वितीय स्थानावरून, त्यामुळं द्वितीय स्थानाचा जो स्वामी आहे तो आणि द्वितीय स्थानात कोणी ग्रह असतील तर ते सर्व मिळून माझ्या पैशाचं प्रतिनिधित्व करतील. द्वितीय स्थानावर शुक्राची तूळ रास आहे, द्वितीय स्थानात दुसरा कुठलाही ग्रह नाहीये, त्यामुळं एकटा शुक्र माझ्या पैशाचं प्रतिनिधित्व करेल. प्लंबर आपण षष्ठम स्थानावरून बघितलेलं असल्यामुळं सप्तम स्थान हे प्लंबरच्या पैशाचं स्थान राहील. त्यामुळं सप्तमेश आणि सप्तमातले ग्रह प्लंबरच्या पैशाचं प्रतिनिधित्व करतील. सप्तमावरती गुरुची मीन रास असल्यामुळं गुरु हा जो भावेश म्हणून प्लंबरच्या पैशाचं प्रतिनिधित्व करेल. सप्तमात बरेच ग्रह आहेत, हिशोबानं बघितलं शुक्र आहे, पण तो माझ्या पैशाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळं त्याचा आता विचार करता येणार नाही. बुध आहे, परंतु बुध माझं स्वतःच प्रतिनिधित्व करतोय त्यामुळं बुधाचाही विचार करता येणार नाही. नेपच्यून आणि राहू हे 2 ग्रह आहेत, परंतु हर्षल, नेपच्यून, प्लुटो, राहू आणि केतू या ग्रहांना आपण प्रतिनिधित्व देत नाही, त्यामुळे हे दोन्ही बाद झाले. शनी आहे, प्लंबरचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे शनीही बाद झाला. रवी आणि गुरु हे 2च ग्रह आपल्याला इथं प्लंबरच्या पैशाचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. आता या दोघांपैकी गुरु हा पैशाचा कारक ग्रह असल्यामुळं रवी आणि गुरु यांच्यामध्ये मी गुरुची निवड केली, त्यामुळे एकटा गुरु हा प्लंबरच्या पैशाचं प्रतिनिधित्व करेल. आता जर मी प्लंबरला पैसे देणार असेल तर माझ्या पैशाचा आणि प्लंबरच्या पैशाशी कुठं ना कुठेतरी संबंध, योग आलेला असला पाहिजे. आता इथं बघितलं तर गुरु मिथुनेत 12 अंशावरती आहे, तर शुक्र जो माझ्या पैशाचं प्रतिनिधित्व करतो तो 9 अंशावर आहे, वक्री आहे. हा शुक्र मार्गी होऊन त्यानं हे 3 अंशाचं अंतर काढलं की तो गुरुशी लाभ योग करेल, म्हणजे शुक्र गुरु लाभ योग होईल. पत्रिकेत ते मी तुम्हाला काढून दाखवले बाणाच्या साहाय्याने. म्हणजे माझा पैसा आणि प्लंबरचा पैसा यांच्यामध्ये लाभ योग होतो, म्हणजे आमच्या दोघांच्यात पैशाचा व्यवहार होणार हे नक्की, म्हणजेच प्लंबर येणार हे नक्की. पण आता केव्हा येणार? संध्याकाळचे 7:30 तर आत्ता वाचलेले आहेत. आता ही काही लोक रात्री 12 वाजता माझ्या घरी काम करायला येणार नाहीत, त्यामुळे हे कधी येणार हे ठरवायला पाहिजे. प्लंबर आजच आला पाहिजे. तर चंद्र म्हणजे मी आणि शनी म्हणजे प्लंबर यांच्यात योग होण्यासाठी चंद्राला 10 अंशाचा प्रवास करायला पाहिजे. एफएमरीज म्हणजे रिअल टाईमच्या हिशोबात हे अंतर काढण्यासाठी चंद्राला 20 तास लागतील. साधारण 2 तासात 1 डिग्री तो पुढे जातो. तर 20 तासाचा हिशोब केला तर प्लंबर उद्या येईल असा त्याचा अर्थ होतो. टाइम स्केलचा विचार केला तर आपलं युनिट आलं 10, त्यामुळे 10 मिनटं 10 तास असं स्केल मिळतं. आता मला समहाऊ 10 तास तर नाहीच पटलं, 20 तास तर नाहीच नाही, 10 मिनिटाची एक शक्यता वाटली मला. पण समहाऊ एकंदर प्लंबरशी जे काही बोलणं झालेलं होतं, एकंदर ज्या तऱ्हेनं ही प्लंबर लोक काम करतात, मला हे दोन्ही पर्याय अव्यवहार वाटले, म्हणजे शक्य नाहीत असं वाटलं. आपल्याकडे आणखीन एक उपाय असतो की लग्नबिंदूचं संक्रमण आपल्याला वापरता येईल. लग्नबिंदू हा देखील माझं प्रतिनिधित्व करू शकतो आणि लग्नबिंदू आणि प्लंबरचा प्रतिनिधी यांच्यामधील योग देखील आपल्याला काल निर्णयासाठी वापरता येईल. प्लंबर आजच येणार असं आपण म्हणतोय, त्यामुळे लग्नबिंदूचं संक्रमण हे देखील 24 तासाच्या आतल्या घटनांसाठीच वापरलं जातं. त्यामुळं आपण लग्नबिंदूचं संक्रमण बघूया. लग्नबिंदू कन्येत 16 अंशावरती आहे. लग्नबिंदू 5.5 अंश पुढे सरकला आणि कन्या 21 अंशावर आला की त्याचा मीनेतल्या 21 अंशावरच्या शनीशी म्हणजेच प्लंबरशी प्रतियोग होईल. आता 5.5 अंशाचं अंतर त्याला पुढे येण्यासाठी ढोबळ हिशोबानं म्हणजे 4 मिनिटात, घड्याळी मिनिटात 1 अंश या हिशोबानं 22 घड्याळ मिनिटं लागते. प्रश्नाची वेळ 18:29 आहे, म्हणजे साधारणपणे 8:52 वाजता प्लंबर येणार. आता पत्रिकेत ह्या पहिला जो चार्ट होता तो मी ॲनिमेट केला, म्हणजे चार्टचा टाईम बदलून नवा चार्ट तयार केला. तो अशा तऱ्हेनं की त्या चार्टचं लग्न हे 21 अंशावरती कन्येत असेल आणि त्याचा बरोबर 21 अंशावरच्या शनीशी प्रतियोग झाला आहे आणि त्यावेळेला चार्टचा टाईम होता 18:52:38. म्हणजे मी आधी जो अंदाज केला होता तोंडी हिशोब केला होता 18:52चा तो इथं जुळतो. म्हणजे थोडक्यात काय की साधारणपणे 7च्या सुमारास
प्लंबर आपल्या घरी येईल. त्यामुळे मी असा निष्कर्ष काढला की प्लंबर आज नक्की येणार, साधारण 7च्या सुमारास येईल. आणि काय आश्चर्य, पत्रिकेनं दिलेला हा कौल अगदी अचूक ठरला. बरोबर 7:02 डोरबेल वाजली, दरवाजा उघडला आणि प्लंबर महाराज दारात उभे होते. म्हणजे होरारीमध्ये सुद्धा अचूक, ज्याला आपण रेझर शार्प म्हणतो, अशा पद्धतीचे काननिर्णय देखील करता येतात. परंतु मी वारंवार सांगत आलेलो आहे की होरारीचा मूळ उद्देश हा अत्यंत तळमळीच्या प्रश्नाचं उत्तर, आणि ते देखील हो किंवा नाही या स्वरूपात देता आलं तरी ते पुरेसं आहे. इतके तास, इतके मिनटं, इतके सेकंद अशा पद्धतीचा कालनिर्णय इथं दरवेळेला करता येईलच असं नाही, किंवा त्याची आवश्यकताही नसती. त्यामुळे कालनिर्णयाचा अतिरेकी सोस न बाळगता मूळ कोर प्रश्न काय होता आपला, प्लंबर आज येणार की नाही, त्याचं उत्तर हो आल्यानंतर केस तिथंच बंद केली असती तरी चाललं असतं. परंतु जातकांचा हा आग्रह असतो की अगदी अचूक सांगा, त्यामुळे हे असे प्रयत्न करावे लागतात. अर्थातच दरवेळेला इतकी रेझर शार्प ॲक्युरेसी मिळेलच असं नाही, पण आपण प्रयत्न करू शकतो. तर अशी ही उत्कंठावर्धक केस स्टडी आपल्यासमोर मी आज सादर केली. आपल्याला ज्योतिषविषयक मार्गदर्शन हवं असेल तर आत्ता स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. मी आपल्याला थोडीफार मदत करायचा जरूर प्रयत्न करीन. आणि माझ्या व्यावसायिक नीतिमूल्यानुसार जर मी सांगितलेलं भविष्य खोटं ठरलं, बरोबर आलं नाही, तर फक्त मला कळवा. आपण त्या कन्सल्टेशनसाठी जे काही पैसे भरले असतील ते मी ताबडतोब विना अट, कुठलीही खळखळ न करता, कुठलेही प्रश्न न विचारता ताबडतोब आपल्याला परत करीन, याची ही लेखी हमी आहे असं समजा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. ह्याबद्दल काही शंका असतील तर त्या विचारा. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओज, चांगल्या चांगल्या केस स्टडीज आपल्यासमोर सादर करण्यासाठी मला थोडंसं प्रोत्साहित करा. हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओवरती कॉमेंट करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. एवढी छोटीशी मदत जर आपण करू शकलात तर मला एक उमेद मिळेल, आणि हे असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत राहीन. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा.